नमस्कार मित्रांनो, आंबट मराठी कथा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवे असाल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा. नेहा नावाची 25 वर्षाची मुलगी पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायची. तिचं आयुष्य साधंसुधं होतं. ऑफिस, घर आणि काही जवळच्या मैत्रिणी एवढंच तिचं जगणं होतं. पण 2021च्या पावसात तिच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. जुलै महिन्याची ती रात्र होती. पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावर पाणी साचलं होतं. नेहा ऑफिसमधून उशिरा निघाली होती. ती स्कूटीवर घरी जात असताना मध्येच तिची स्कूटर बंद पडली. फोनची बॅटरी फक्त 5% उरली होती. ती घाबरली. आजूबाजूला अंधार, जोराचा पाऊस आणि रिकामे रस्ते. तिने 2-3 मैत्रिणींना फोन केला, पण कुणीच जवळ नव्हतं. शेवटी तिला आठवला समीर. समीर तिचा कॉलेजमधला मित्र होता. दोघे अनेक वर्ष संपर्कात होते, पण फार भेटणं होत नव्हतं. तो जवळच एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. नेहाने धडधडत्या मनाने फोन केला, "समीर, मी अडकले आहे. थोडा वेळ तुझ्याकडे येऊ का?" समीरने क्षणाचा विचारही नाही केला. "मी लगेच येतो. लोकेशन पाठव." 10 मिनिटांनी तो कार घेऊन आला. नेहा पूर्ण भिजलेली होती. केसांमधून पाणी टपकत होतं. समीरने कारमध्ये बसताच तिला टॉवेल दिला. तो म्हणाला, "इतक्या पावसात एकटी निघालीस?" ती हलकसं हसली. "मला वाटलं घरी पोहोचेन." फ्लॅटवर पोहोचल्यानंतर समीरने तिला गरम कॉफी दिली. फ्लॅट साधाच होता, पण खूप शांत आणि उबदार वाटत होता. तो म्हणाला, "आज इथेच थांब. बाहेरची परिस्थिती बघितली ना तू?" नेहा थोडी संकोचली, पण पर्याय नव्हता. त्या रात्री दोघं खूप वेळ गप्पा मारत बसले होते. कॉलेजच्या आठवणी, जुन्या मैत्रिणींच्या गोष्टी, आयुष्यात असलेले बदलाव. नेहाला जाणवत होतं की समीर पूर्वीपेक्षा खूप मॅच्युअर झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा किचनमधून गाण्यांचा आवाज येत होता. समीर नाश्ता बनवत होता. तो हसत म्हणाला, "मॅडम, आज स्पेशल ब्रेकफास्ट आहे." नेहा नकळत हसली. पाऊस अजूनही सुरूच होता. रस्ते बंद असल्यामुळे तिला तिथेच थांबावं लागलं. दिवस पुढे जाऊ लागले. समीरला गिटार वाजवण्याची खूप आवड होती. संध्याकाळी तो बाल्कनीत बसून गिटार वाजवायचा आणि नेहा शांतपणे ऐकत राहायची. एक दिवस तो म्हणाला, "नेहा, तू गातेस का?" "हो, थोडं." "मग आज माझ्यासाठी गा ना." ती लाजली, पण त्यासोबत गुणगुणू लागली होती. त्या छोट्या छोट्या क्षणांमधून दोघं नकळत जवळ येत होते. एक रात्री लाईट गेली होती. बाहेर जोराचा पाऊस आणि आता फक्त मेणबत्तीचा मंद उजेड होता. नेहा खिडकीजवळ उभी होती. समीर तिच्या जवळ आला. तो हलक्या आवाजात, "माहिती आहे का, कॉलेजपासून तू मला आवडायचीस." नेहाचं हृदय जोरात धडधडू लागलं. "मग कधी सांगितलं नाहीस तू?" "मला भीती वाटायची तुला गमावण्याची." काही क्षण शांतता पसरली. मग नेहाने हलकेच त्याचा हात हातात पकडला. त्या स्पर्शातच अनेक भावना होत्या. समीरने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. नेहाने डोळे मिटले. त्या क्षणी बाहेरचा पाऊस, जगाची धावपळ सगळं विसरून ती फक्त त्या क्षणामध्ये हरवली होती. त्या दिवशी त्यांच्या भावना शब्दांच्या पलीकडे गेल्या होत्या. त्या दिवशीनंतर त्यांचं नातं आणखी घट्ट होत गेलं. सकाळी एकत्र कॉफी, दुपारी मिळून स्वयंपाक, रात्री उशिरापर्यंत गप्पा आणि हळूहळू वाढत जाणारी जवळकी. समीर तिची खूप काळजी घ्यायचा. ती थकली असेल तर तिच्यासाठी चहा बनवायचा. ती शांत असेल तर कारण विचारायचा. नेहाला खूप वर्षांनी कोणाच्या जवळ सुरक्षित वाटत होतं. एक रात्री ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. ती म्हणाली, "समीर, आपण कायम असेच राहू ना?" समीरने तिचा हात हातात घेतला. "जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस, तोपर्यंत मला दुसरं काहीही नको." नेहाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. काही दिवसांनी पाऊस कमी झाला. रस्ते पुन्हा सुरू झाले. आता नेहाला घरी परतायचं होतं. पण या काही दिवसात तिचं मन समीरमध्ये पूर्ण गुंतलं होतं. ती निघताना समीरने तिला एक छोटंसं गिफ्ट दिलं. कॅन्डेड फोटो होता. खाली छोटंसं वाक्य लिहिलं होतं, "काही पावसाळे आयुष्य बदलून जातात." आज त्या गोष्टीला 3 वर्ष पूर्ण झाले आहे. आणि अजूनही जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा ते दोघं बाल्कनीत बसून कॉफी घेतात आणि त्या पहिल्या पावसाची आठवण काढत असतात. पावसाळा संपला होता, पण नेहा आणि समीरच्या नात्यातली ऊब अजूनही तशीच होती. नेहा आता पुन्हा ऑफिसला जाऊ लागली होती, पण दिवसातून कितीही काम असलं तरी रात्री समीरचा फोन आल्याशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नसे. समीर नेहमी विचारायचा,
आज खूप दमलीस ना? आणि नेहा हलकसं हसायची. हो, पण तुला आवाज ऐकला की मला बरं वाटतं. हळूहळू दोघे रोज भेटू लागले. कधी कॅफेमध्ये, कधी नदीकाठी, तर कधी फक्त कारमध्ये बसून पावसाच्या आठवणी काढायचे. एक संध्याकाळ अशीच शांत होती. शहरात थंड वारा वाहत होता. समीरने नेहाला एका छोट्याशा टेकडीवर नेलं. वरून संपूर्ण शहराचे दिवे दिसत होते. इथे मी नेहमी एकटाच यायचो, तो म्हणाला. पण आज पहिल्यांदा हे ठिकाण पूर्ण वाटतंय. नेहाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. समीर, मला भीती वाटते. ती त्याच्या जवळ सरकली. कशाची भीती? हे सगळं खूप सुंदर आहे आणि मला हे हरवण्याची भीती वाटते. समीरने तिचा हात हातात घेतला. काही नाती अचानक आयुष्यात येतात, पण कायमची राहण्यासाठी. त्या रात्री दोघं खूप वेळ शांत बसून राहिले. शब्द कमी पडत होते, पण भावना सगळं सांगत होत्या. दिवस पुढे जात होते आणि त्यांच्या नात्यातील जवळकी आणखी वाढत होती. नेहा आता समीर समोर पूर्ण मोकळी झाली होती. ती त्याच्यासोबत हसायची, रडायची, रागवायची आणि प्रत्येक वेळी समीर तिला शांतपणे समजून घ्यायचा. एकदा नेहा ऑफिसमधून खूप तणावात आली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. समीरने काही विचारलं नाही. तो फक्त तिच्या जवळ बसला आणि तिला मिठीत घेतलं. काही मिनिटांनी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत झाली. ती हलक्या आवाजात म्हणाली, तुझ्या जवळ आलं की सगळं ताण निघून जातो. समीर हसला. मग काय, माझ्याजवळच राहा. त्या शब्दावर नेहा लाजली. तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. खोलीत मंद संगीत सुरू होतं. बाहेर हलका पाऊस पडत होता. समीरने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. मग गालावर. नेहा शांतपणे डोळे मिटून त्याच्या जवळ आली. त्या मिठीत प्रेम होतं, विश्वास होता आणि एकमेकांना पूर्णपणे स्वीकारण्याची भावना होती. त्या रात्रीनंतर त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. काही महिन्यांनी समीरने नेहाला पुन्हा त्या टेकडीवर नेलं, पण यावेळी वातावरण वेगळं होतं. त्याने छोटंसं बॉक्स तिच्यासमोर उघडलं. नेहा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तो हलक्या आवाजात म्हणाला, नेहा, त्या पावसामुळे मला फक्त प्रेम नाही दिलं, मला आज माझं आयुष्य दिलं. माझ्याशी लग्न करशील का? नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. ती हसत हसत त्या मिठीत शिरली. हो, ती कुजबुजली. खाली शहराचे दिवे चमकत होते आणि वर त्या दोघांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होत होती. लग्न ठरल्यानंतर नेहा आणि समीरच्या नात्यात अजूनही गोडवा वाढत होता. आता त्यांच्या भेटीमध्ये एक वेगळीच ओढ होती. प्रत्येक क्षण दोघं मनापासून जगत होते. एक दिवस समीरने नेहाला फोन केला. आज संध्याकाळी तयार राहा, तुला एका खास ठिकाणी घेऊन जायचं आहे. नेहा उत्सुकाने म्हणाली, कुठे? समीर म्हणाला, सरप्राईज. संध्याकाळी नेहा तयार व्हायला उभी राहिली. तिने कपाटातून मरून रंगाची सिल्की साडी काढली. साडीवर हलकं सोनेरी काम होतं. ती साडी तिच्या गोऱ्या त्वचेवर खूप खुलून दिसत होती. तिने त्यासोबत काळ्या रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. ब्लाऊजची मागची डीप डिझाईन तिच्या मानेचं पाठीचं सौंदर्य आणखी उठावदार दाखवत होती. तिने केस हलकेसे कुरळे करून मोकळे सोडले होते. कानात छोटे झुमके, हातात बांगड्या आणि हलकासा सुगंध. आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर लाजरी स्माईल आली होती. थोड्याच वेळा समीर तिला घ्यायला आला. दार उघडताच तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. नेहा म्हणाली, हे काय बघतोय? तो हसला. आज तू खूपच सुंदर दिसते आहेस. नेहाने गाल गुलाबी झाले. इतकं बघू नकोस माझ्याकडे. समीर तिच्या जवळ आला. त्यांची नजर तिच्या साडीत हलक्या घड्यावरून तिच्या डोळ्यापर्यंत थांबत होती. ही साडी आणि तू दोघंही परफेक्ट आहात. नेहा लाजून खाली पाहू लागली. दोघं एका शांत रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये गेले. थंड वारा, मंद लाईट्स आणि हलकंसं संगीत. वातावरण अजूनही रोमॅन्टिक बनत होतं. जेवताना समीरची नजर वारंवार तिच्याकडे जात होती. ती हसत म्हणाली, काय बघतो आहेस सारखं? आज काहीतरी जास्तच रोमॅन्टिक मूडमध्ये आहेस, कारण आज तू माझ्यासमोर पहिल्यांदा साडीमध्ये आली आहेस. हे ऐकून नेहा हळूच हसली. जेवणानंतर दोघं टेरेसच्या एका शांत कोपऱ्यात उभे राहिले. वाऱ्यामुळे नेहाचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. समीरने हलकेच तिचे केस बाजूला केले. त्याच्या बोटाचा स्पर्श तिच्या मानेला झाला आणि तिच्या अंगावर हलकीशी शिरशिरी उडाली. तो तिच्या आणखी जवळ आला. तो हळू आवाजात म्हणाला, तुला माहिती आहे का,
या साडीत तू इतकी सुंदर दिसतेस आहेस की माझी नजर हटतच नाहीये. नेहाचं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. तिने हलकेच त्याच्या शर्टची कॉलर पकडली. मग नजर हटवू नकोस. समीर हलका आणि तिला हलकेच मिठीत घेतलं. तिच्या साडीचा मऊ पदर त्याच्या हातावर अलगद पडला होता. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत उभी राहिली होती. त्या रात्री त्यांच्या नात्यातला प्रेमाचा गोडवा आणखी वाढला आणि नेहाच्या मनात एकच विचार होता. काही लोक आयुष्यात अचानक येतात, पण नंतर कायमचं हृदयात राहून जातात. त्या रात्रीनंतर नेहा आणि समीरच्या नात्यात एक वेगळीच जवळकी आली होती. आता त्यांच्या नजरेची प्रेम स्पष्ट दिसायत. छोट्या छोट्या स्पर्शात, काळजीत आणि गप्पांमध्ये एक गोड ओढ कायम जाणवत राहायची. काही दिवसांनी समीरने नेहाला आपल्या फ्लॅटवर डिनरसाठी बोलावलं. तो अभिमानाने म्हणाला, आज मी स्वतः स्वयंपाक केला आहे. नेहा म्हणाली, खरंच? मग आज काहीतरी स्पेशल असणार. संध्याकाळी नेहा पुन्हा सुंदर तयार झाली होती. यावेळी तिने काळ्या रंगाची हलकी जॉर्जेट साडी नेसली होती. साडीचा मऊ कपडा तिच्या शिरडाभोवती अलगद गुंडाळला गेला होता. त्यावर चांदीच्या काठांचं नाजूक काम होतं. तिने त्यासोबत लाल रंगाचा फिटिंग ब्लाऊज घातला होता. ब्लाऊजच्या मागच्या डिझाईनमुळे तिची पाठ अगदी उठून दिसत होती आणि त्या दोन पट्ट्यांमुळे ती आणखीच आकर्षित वाटू लागली होती. तिने केस एका बाजूला घेतले होते आणि हलकी लिपस्टिक लावली होती. दार उघडताच समीर काही क्षण शांत उभाच राहिला. नेहा, तू खरंच माझं हृदय थांबवशील एक दिवस? ती हसली. इतकी ओव्हर ॲक्टिंग करू नकोस. ओव्हर ॲक्टिंग नाही, आज तू खरंच खूप सुंदर दिसते आहेस. त्याच्या नजरेतली भावना खरी होती. डिनरनंतर दोघं बाल्कनीत बसले. बाहेर हलका पाऊस सुरू होता. थंड वारा नेहाच्या साडीचा पदर वारंवार उडत होता. समीरने हलकेच तो पदर तिच्या खांद्यावर नीट केला. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच नेहा हलकीशी थरारली. त्याने विचारलं, थंडी वाजते? नेहाने मान हलवली. समीर तिच्या जवळ सरकला. त्याने हलकेच तिचे हात हातात घेतले. काही क्षण दोघं फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. नंतर समीरने तिच्या खांद्यावरची पट्टी बाजूला केली, सरकवली आणि तेथे चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर यांच्या भावना शब्दांच्या पलीकडे गेल्या. समीर हळू आवाजात म्हणाला, कधी कधी वाटतं ही रात्र कधीच संपू नये. नेहाच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज उमटली. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. समीरने तिच्या केसावर हात फिरवला. वातावरणात शांतता होती, पण त्या शांततेतही प्रेम भरून राहिलं होतं. काही वेळाने त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. मग गालावर. नेहा त्याच्या अजून जवळ आली. तिच्या साडीचा मऊ स्पर्श आणि त्याची उबदार मिठी दोघांनाही त्या क्षणात हरवून टाकत होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, समीर, तुझ्यासोबत असताना बाकी सगळं विसरायला होतं. तो हसला आणि तिला अलगद मिठीत घेतलं. त्या पावसाळी रात्री मंद वाऱ्यात आणि प्रेमाने भरलेल्या त्या क्षणांमध्ये दोघांचं नातं आणखी घट्ट होत गेलं. त्या रात्रीनंतर नेहा आरशासमोर उभी राहून स्वतःकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागली होती. समीरच्या प्रेमाने तिच्यात एक नवीनच आत्मविश्वास जागा झाला होता. आता ती तयार होताना नकळत विचार करायची, आज मला पाहून समीर काय बोलेल. काही दिवसांनी समीरने तिला एका छोट्याशा फॅमिली डिनरसाठी बोलावलं, पण त्याने आधीच एक अट ठेवली होती, आज तू साडीतच यायचं. नेहा हसली, तुला साडी इतकी का आवडते हा? समीरचा आवाज हलका झाला, कारण साडीत तू खूप वेगळी दिसतेस, खूप सुंदर. संध्याकाळी नेहा तयार व्हायला उभी राहिली. तिने कपाटातून हलक्या गुलाबी रंगाची सिकॉन साडी काढली. साडी इतकी मऊ होती की तिच्या अंगावर अलगद वाहत असलेल्या वाटत होती. त्यावर छोटंसं चांदीचं नाजूक काम चमकत होतं. तिने त्यासोबत मोत्याच्या रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. ब्लाऊजची फिटिंग तिच्या शरीरावर अगदी उठून दिसत होती. तिने केस अर्धे बांधले होते, अर्धे मोकळे सोडले होते. हलका काजळ, गुलाबी लिपस्टिक आणि कानातले छोटे मोत्याचे झुमके. मी स्वतःकडे आरशात पाहून हलकीशी लाजली. समीरने दार उघडलं आणि काही क्षण फक्त तिच्याकडे पाहतच राहिला. तो हळूच तिच्याजवळ आला. तुला पाहून प्रत्येक वेळी असंच वाटतं.
मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतोय. नेहाच्या गालावर हलकीशी लाली पसरली. घरात मंद संगीत सुरू होतं. समीरची नजर वारंवार तिच्या साडीच्या हलक्या घड्यावर जात होती आणि तिच्या चेहऱ्याकडे जात होती. जेवताना तो अचानक म्हणाला, तुझ्या या साडीचा रंग ना अगदी तुझ्यासारखा शांत आणि सुंदर आहे. ती हसली. आज खूप रोमॅन्टिक बोलतोयस, कारण आज तू खूप खरंच सुंदर दिसते आहेस. तो तिच्या मागे उभा राहिला. ती हळू आवाजात म्हणाली, समीर, असं जवळ उभं राहिलास की माझं हृदय खूप जोरात धडधडतंय. समीर हलकसं हसला. त्याने तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवली. मग धडधडून ते मला ऐकायला आठवलं. नेहा लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली. त्या क्षणी बाहेर हलका पाऊस पडत होता. आज त्यांच्या मनात प्रेमाची एक सुंदर शांत ऊब पसरली होती. त्या रात्रीनंतर नेहा आणि समीरच्या नात्यातील प्रत्येक भेट अधिक खास बनली होती. आता फक्त शब्द नव्हते, त्यांच्या नजरा, स्पर्श आणि शांतता एकमेकांशी बोलत होत्या. छोट्याशा रिसॉर्टमध्ये होऊन जाण्याचा प्लॅन केला. शहरापासून थोडं दूर डोंगराच्या मध्ये असलेले ते शांत ठिकाण होते. संध्याकाळची वेळ होती. हवेत गारवा होता आणि आजूबाजूला हलकं धुकं पसरलं होतं. नेहा खोलीत तयार होत होती. ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा समीर बाल्कनीत उभा होता.